नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला एकूण 10 कार्डची माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला त्याचा उपयोग कसा होणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा होणार आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे। मित्रांनो, सरकार विविध योजना राबवत असतं आणि त्या योजनेमार्फत तुम्हाला कार्ड पण वितरित होत असतात आणि जर तुम्ही ते कार्ड काढले नसतील तर नक्की या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि पुढे मी शिकवणार आहे तुम्हाला ते कार्ड कसे काढायचे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर आजचा व्हिडिओ कोणत्या वेळ न करता मी तुम्हाला सुरुवात करणार। तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचण असली किंवा आणखी कोणती अडचण असली तर नक्की कमेंट करून मला सांगा, मी तुमच्या कमेंटचं लगेच उत्तर देतो। तर चला कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। चला, महत्त्वाचा म्हणजे आभा कार्ड। आभा कार्डचा उपयोग आणि फायदा कोणता हे तुम्हाला आता मी डिटेलमध्ये शिकवणार आहे। उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तुम्हाला जर काही चाचणी करायची आहे किंवा तुम्ही सगळ्यात अगोदर कोणती एक्सरे काढला असेल, तुम्ही कोणतेही आरोग्याची निगडीत काही पण केलं असेल तर तुम्हाला या आभा कार्डमध्ये तुमची स्टोअर राहणार आहे। एकदम डिजिटल माहिती तुमची स्टोअर राहणार आहे। तुम्हाला पुन्हा कोणी जर विचारलं हॉस्पिटलमध्ये, तुम्ही सरळ आभा कार्ड दाखवून द्यायचं आहे। तुमची या आभा कार्डमध्ये डिजिटल माहिती सेव्ह राहणार आहे। तर तुम्हाला हे आभा कार्ड काढायचं असेल तर नक्की मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये याचा व्हिडिओ मी 2-3 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। दुसऱ्या नंबरचं कार्ड आहे मित्रांनो आयुष्मान कार्ड। आयुष्मान कार्ड तुम्हाला खूप महत्त्वाचं होणार आहे। आयुष्मान कार्ड भारत ही योजना आहे। या योजनेत तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। तुम्हाला कोणत्याही एका जवळच्या लिस्टमध्ये हॉस्पिटल बघून तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे। तुम्हाला कोणत्याही आजारावर 5 लाखापर्यंत उपचार मिळणार आहे। हे या कार्डचा पण तुम्हाला खूप महत्त्वाचा भाग होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये। तुम्ही जरूर हे कार्ड काढा आणि हे कार्ड तुम्हाला कसं काढायचं आहे तर तुम्हाला नक्की 2-3 दिवसामध्ये आपला यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे। कोणताही मोफत उपचार करायचा असेल 5 लाखापर्यंत तुम्ही आयुष्मान कार्ड काढू शकता। याचा फायदा खूप मोठा होणार आहे, तर नक्की तुम्ही आयुष्मान कार्ड काढा। चला तर आपण आता तिसऱ्या नंबरचा फायदा जाण। तिसऱ्या नंबरचं कार्ड आहे मित्रांनो फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। नवीनच कार्ड आहे मित्रांनो हे। या पुढच्या योजना तुम्हाला फार्मर आयडी कार्ड मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे, तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि फार्मर आयडी कार्ड नक्की काढा। चला, चौथ्या नंबरचं कार्ड आहे मित्रांनो श्रमयोगी मानधनी योजना कार्ड। या कार्डचा उपयोग असा होणार आहे, तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यावर एक पेन्शन लागू होणार आहे। त्या पेन्शनमध्ये तुम्हाला 3000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। तर तुम्हाला 18 ते 40 वर्षा असताना तुम्हाला या कार्डचा ऍड करायचा आहे। हे कार्ड तुम्हाला ऍड करायचं आहे आणि हे कार्ड ऍड झालं की तुमच्या बँकेतून थोडे पैसे कट होत जातील महिन्याला आणि या पैसे कट झाल्यावर तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। या योजनेत तुम्हाला एकूण 3000 रुपये मिळू शकतात प्रति महिना पेन्शन। तर या कार्डचा तुम्ही जरूर उपयोग करा। 5व्या नंबरचा कार्ड होणार आहे अपार आयडी कार्ड। अपार आयडी कार्डचा मित्रांनो खूप मोठा भाग आपल्या आयुष्यामध्ये। तुम्ही जर 1ली ते 12वी पासून कोणत्याही शैक्षणिक सत्रात तुम्ही जर कोणताही तुम्हाला डॉक्युमेंट लागत असेल तर तुम्ही अपार आयडी कार्डमध्ये सेव्ह किंवा स्टोअर करून ठेवू शकता। तुम्हाला कोणत्याही शाळेत ट्रान्सफर होत असेल तर तुम्हाला फक्त अपार आयडी कार्ड देऊन द्यायचं आहे किंवा त्यावरचा तुम्हाला नंबर देऊन द्यायचा आहे। तुमचा कोणताही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही, कारण की तुमचे सर्व डिजिटल डॉक्युमेंट त्या अपार आयडी कार्डमध्ये सेव्ह राहणार आहे। तर तुम्ही कोणत्याही 11वी ते 12वी किंवा 12वी ते ग्रॅज्युएशन असताना तुमचे तुम्ही नाव पास झाले मार्कशीट कोणतेही कास्ट सर्टिफिकेट सर्व पेपर आणि डॉक्युमेंट तुमच्या अपार आयडी कार्डमध्ये सेव्ह राहणार आहे। तर तुम्ही जरूर विद्यार्थी असाल तर अपार आयडी कार्ड जरूर काढा। तुम्हाला 1ली ते 12वी असताना तुम्हाला तुमच्या शाळेतूनच अपार आयडी कार्ड काढून मिळणार आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन काढायचे आहे। ते कसं काढायचं आहे तुम्हाला मी नक्की यावर एक व्हिडिओ आणणार आहे, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। ई श्रम कार्डचा उपयोग कोणता तर ई श्रम कार्डवाल्यांना मिळणार आहे 2 लाख रुपये। ते कसे तर मित्रांनो कोणताही ई श्रम कार्डवाला लाभार्थी जर मृत्यू पडला ते कारणास्तव हँडिकॅप झाला तर त्याला मिळणार आहे 2 लाख रुपयाची मदत। अशी असणारे ई श्रम कार्डचा उपयोग किंवा फायदा। तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्ही कामगार असाल तर ई श्रम कार्ड जरूर काढा। 8व्या नंबरचं कार्ड आहे मित्रांनो वोटर आयडी कार्ड।
म्हणजे की इलेक्शन कार्ड. तुम्हाला ते माहीतच असेल ते कशासाठी लागते. कोणत्याही ग्रामपंचायतची निवडणूक किंवा आमदारकीची निवडणूक, कोणती खासदारकीची निवडणूक यासाठी तुम्हाला वोटर आय डी कार्डचा खूप मोठा उपयोग होणार आहे. तुम्ही जर 18 वर्षाचे पूर्ण झाले असाल तुम्ही वोटर आय डी कार्ड काढा आणि मतदान करा. तर नक्कीच तुम्ही आजच वोटर आय डी कार्ड जरूर काढा. तुम्हाला खूप उपयोग पडणार आहे वोटर आय डी कार्डचा सुद्धा. तर आपला जॉब कार्ड म्हणजे की तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये छोटे मोठे कामगार असणार तर तुम्हाला ग्रामपंचायत स्वतः जॉब कार्ड काढून देणार आहे. याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. तुम्ही कोणत्याही ऑनलाईनच्या माध्यमातून जॉब कार्ड काढू शकत नाही, तर तुम्हाला हे फक्त ग्रामपंचायतच काढून देणार आहे आणि याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये याचा पण सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात लास्ट कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्डचा तुम्हाला खूप मोठा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोणतेही शेतीसाठी कोणतेही लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला हे कार्ड खूप महत्त्वाचं होणार आहे. या कार्डमध्ये तुम्हाला बँकेतून एका प्रकारे लोन मिळते. तर कोण्या ठिकाणी मित्रांनो याचं व्याज खूप कमी राहते. तर तुम्ही शेतकरी असाल तर जरूर किसान क्रेडिट कार्ड काढा. तुम्ही बँकेला कोणते मागितले तेवढे डॉक्युमेंट द्यायचे आणि किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यायचे. बँकेने जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट मागितले तेवढे तुम्ही डॉक्युमेंट द्यायचे आणि किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यायचं. आणि मित्रांनो, किसान क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला व्याजदर खूप कमी राहते आणि तुम्हाला हे ऑनलाईन काढता नाही येत. हे तुम्हाला बँकेत जाऊनच अप्लाय करायचं. तर तुम्हाला यामधलं सर्वात बेस्ट कार्ड कोणतं वाटलं नक्की कमेंट करायचे आहे. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.